शिवा आहेस. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी कधी शिवाचे आभार मानाव. पण नेहमी असंच वाटायचं की शिवासारख्या मुली वायाच जातात. थँक गॉड नियतीने माझे डोळे उघडले. माझा जो काही गैरसमज होता तो दूर झाला आणि मला शिकवण मिळाली की शिवासारख्या मुली खऱ्या अर्थाने प्रेरणा बनतात. आजच्या जगात शिवासारख्याच मुली वेगळ्या पद्धतीने उभ्या राहू शकतात. खरंय शिवा. पण तुला अजून एक गोष्ट सांगू का? तुला ना कल्पनाही नसेल, पण तू ना अगं कितीतरी लोकांना एकत्र घेऊन चालते. तू एक विचार आहेस. अगं तू जर नसती तर आमच्यासारख्या कितीतरी लोकांच्या आयुष्यात कितीतरी संकट आली असती. त्यांना सामोरं जावं लागलं असतं. त्याचं दुःख आमच्या डोक्यावर कोसळलं असतं. पण नाही, देव माणसाच्या बाजूने उभं राहायला एक अजून व्यक्ती पाठवतो. आणि भाईसाहेब, आमच्या आयुष्यातली ती व्यक्ती तू आहेस. खरंय शिवा. अगं माझे तर कित्येकदा गैरसमज झाले आणि कित्येकदा मी तुला दोषी ठरवलं, पण तरीही तू कधीच माझ्याबद्दल मनात कुठलाही राग ठेवला नाहीस. उलट मला समजून घे, माझ्या मुलीची काळजीच घेतलीस. तुझं मन खूप मोठं आहे अगं, आणि जशी मी नेहमी बोलते, तू माझी लेकच आहेस. शिवा, तू माझ्या मागे माझ्या मुलीला खूप मोठ्या दुःखातून बाहेर काढलेस. मी हे कधीही विसरणार नाही. त्यामुळे मी कायम तुझा ऋणी राहीन. शिवा, रॉकीच्या दुःखातून मी तुझ्याशिवाय कधीच बाहेर नसते येऊ शकले. तू होतीच म्हणूनच हा सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे सुरुवातीपासूनच तू माझ्यासोबत, आम्हा दोघांसोबत नेहमी उभी राहिलीस, काहीही झालं तरी. आज रॉकी नाही आहे इथे, पण तोही हेच म्हणाला असता की तो पण खूप लकी आहे की त्याला तुझ्यासारखी मोठी बहीण गुरु मिळाली. आणि शिवा, आयुष्यभर आमच्यासोबत तू ढाल म्हणून उभे राहिलीस. यार, आमच्याकडून तुला एक सॅल्यूट. हा, सॅल्यूट. शिवा, तू नसती तर आम्हाला पण आमची ओळख नसती मिळाली आणि माझ्या बिर्याणीला पण भाव नसता मिळाला. हो शिवा, म्हणजे आम्ही किती माती खाल्ली तरी तू नेहमीच आम्हाला पाठीशी घालत आले. आणि आता तुझ्यामुळे हे अभ्यासाची चटक पण लागली आम्हा सगळ्यांना. नाही नाही, मी पण सांगतो, तू आशूच्या आयुष्यात आल्यापासून तो कायम खुश आहे. आयुष्यात क्लिअर आहे भाऊ. सर, सर या सर, या आओ सर, असं नका करू. या आओ सर, या. वाह शिवानी, हे सगळं कमवलंयस तू. ही सगळी माणसं, ही तुझी कमाई आहे. खूप प्रेमाने प्रामाणिकपणाने मेहनत करून तू ही सगळी कमाई जमवलेली आहेस. मला खूप आनंद झालाय की माझी ही दुसरी मुलगी, हिला मला शिकवायची संधी मिळाली. मी तुला आणखीन इमोशनल करणार नाही. आधीच तुला खूप रडायला येते, माहिती आहे मला, पण अभिमान वाटतो तुझा. मी शिवाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मला विश्वास होता ही मुलगी कधीच माघार घेणार नाही आयुष्यात. नशिबाने तिची खूप परीक्षा घेतली, पण तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं कधीच थांबवलं नाही. मला कौतुक आहे तिचं आणि अभिमानही आहे. माझ्या लेकराला रांगताना बघितलंय मी. एवढूशी होती, रांगताना बघितलं, मोठी होताना बघितलं. घेतलेल्या समध्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडताना बघितलंय. आणि हे समज करत असताना किती बी त्रास झाला तरी माझं लेकरू खचलं नाही. माझ्या लेकरानं दोन्ही कुटुंब अशी एकत्र धरून ठेवली घट्ट. शिवा, माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं यार. मी आज जे काही आहे ना, ते तुझ्यामुळे. आणि मी असंच आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभं राहील.
आणि हेच आयुष्य नाही, पुढची येणारी काही आयुष्य मला अगदी आवडेल तुझ्याबरोबर असं उभं राहायला. आणि तुझ्याकडून छकुला म्हणून घ्यायला, नाही का? आय लव्ह यू. शिवा, तू बोल की काय ते. मी काय बोलू भाऊ, मला नाही कळत. शिवा बोल. माझ्या आयुष्यातले ना